नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालेलो बेळगाववरून कोकणात असलेल्या वालावल गावाकडे. तर जाता जाता आम्हाला आंबोली घाटात मिळाली समोर लालपरी. लालपरीवरती लिहिलेलं होतं एकच गाडी सावंतवाडी. तर लालपरीचा पाठिंबा करता करता आम्ही पण पोचलो सावंतवाडीला. सावंतवाडीला पोचलो म्हटलो आणि भूक पण लागलेली. तर कुठे जेवायचं? तर जेवायचं फक्त श्री महालक्ष्मी भालेकर मेस. भालेकर मेसमधलं जेवण म्हणजे एकच नंबर. तर तुम्ही आज गेल्या गर्दी तर बघू शकता. गर्दी एक नंबर. गर्दी होती म्हटलो, मग आम्ही पण पटकन फ्रॉन्स थाली ऑर्डर केलो. फ्रॉन्स थाली आमची टेबलवरती लागलेली. तर म्हटलो आता फ्रॉन्स थाली आलेली आहे तर टेस्ट करून बघूया. तर टेस्ट करून बघतो तर एकच नंबर. टेस्ट मात्र एक नंबर होतं. मग मस्तपैकी आम्ही पोट भरून जेवण करून परत आमचा प्रवास चालू केलो वालावलकडे. बघता बघता आम्ही पोचलो वालावलकडे. तर इथं दोस्ती कट्टा ह्या मंडळाकडून स्वागताचं कमान केलेलं होतं. तर मग काय आत गेलो. आत गावात गेल्यावरती तर इकडं पूर्णपणे लाईटिंग वगैरे केलेले. तर हे लाईटिंग वगैरे बघून तुम्हाला वाटत असेल तर इथं काय, तर इथं रामनवमी 5 दिवस साजरं केलं जातं ह्या गावात. तर हे स्पेशल रामनवमी बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो. तर आम्ही पोचलो आता आमच्या भाऊजी त्यांच्या घराकडे. तर त्यांनी आमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड होऊन आमची वाट बघत थांबलेले. आम्ही पण तेवढंच एक्सायटेड होतो त्यांना भेटण्यासाठी. तर मग त्यांना भेटून फ्रेश वगैरे होऊन आम्ही वॉकिंगसाठी बाहेर निघालो. वॉक करता करता आम्ही देवळाकडे पोचलो आणि मस्तपैकी तिथे एक तलाव होता. त्या तलावाच्या काठावरती बसून आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केलो. तर पुढचा ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा. थँक्यू.